आहे की हे सगळं प्लॅन स्ट्रॅटेजी होती आणि त्याच्यानुसार हे सगळं चालू होतं. जर तो पुण्यात हजर होतो तर त्या अर्थी तो पुण्याच्या जवळपास होता. त्याच्याबरोबर कोण आहे हे काय म्हणजे पोलिसांना काय माहिती मिळत नव्हती. एवढे एवढे नवीन नवीन गॅजेट्स आले आहेत की तुम्ही कॉम्प्युटरमध्ये दुसऱ्याचे ईमेल तिसऱ्याच्या ईमेलमध्ये घालू शकता. इतकं तर चांगलं काम चालू असतं. त्याच्यामुळे लोकमानसामध्ये संशय निर्माण होईल याबद्दल माझ्या मनात कधीच हे नव्हतं की लोकांच्या मनात संशय आहेच की त्याला वाचवणार. आणि अजून कुठे 302चा त्याला आरोपी केलाय? कुठे 302चा आरोपी केलाय? खंडणीच्या गुन्ह्यात त्याला घेतलाय. खंडणीच्या गुन्ह्यात काय जास्तीत जास्त 2-3 महिने जामीन तो होणारच. एका घरावरती हल्ला झाला, फायरिंग झाली आणि त्याच्या आंधळी नावाचा माणूस मेला. संपूर्ण केस खोटी. तो मेला ही गोष्ट खरी, पण त्याला मारायचा नव्हता, पण तो मेला. आता त्याच्यामध्ये महाजन नावाचे इन्स्पेक्टर, त्याचे चौकशी, त्याच्यामध्ये वाल्मिक कराड नाव लिखिता त्यांनी वाल्मिक अण्णा नाव चालू आहे. वाल्मिक अण्णा लिहून ठेवला. हा वाल्मिक कराड त्याच्यानंतर 50 वेळा त्या पोलीस स्टेशनला गेला असेल. पोलिसांची हिंमत नाही झाली की तू आरोपी आहेस म्हणून सांगायची. आता दुर्दैवाची गोष्ट अशी की केसला पण महाजनच इन्स्पेक्टर गेलेत बदलून. का नाही पकडलं त्याला परळीच्या गुन्ह्यामध्ये? हे जेवढे गुन्हे झाले, मी नावं घेऊन गेले अधिवेशनापासून मी 7-8 नावं घेतोय.